हॅलो, तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल भाजक्या पोह्यांचा चिवडा. कुरकुरीत आणि कमीत कमी तेलामध्ये, पण टेस्ट अप्रतिम. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला 4 किलो मी इथे भाजके पोहे एकदम व्यवस्थित असे चाळून घेतले. चिवड्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जर भाजके पोहे थोडेसे नरम झालेले असतील तर एक 10 ते 15 मिनिटासाठी एकदम कडकडीत उन्हामध्ये ठेवायचे, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात. आता आपण चिवडा करून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 लिटर तेल कढईमध्ये टाकून एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं. एक 5 मिनिटानंतर तेलामध्ये शेंगदाणे टाकून बघायचे आणि शेंगदाणे टाकल्यानंतर एकदम छोटे छोटे बबल्स आले म्हणजे एकदम परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे. यापेक्षा जास्त तेल गरम करायचं नाही आणि त्यामध्ये सर्व शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची आणि नंतर मीडियम करून चांगले असे तळून घ्यायचे. तेल जर जास्त कडकडीत गरम केलं तर आपले शेंगदाणे लगेच लाल होता आणि एकदम कुरकुरीत असे तळले जात नाही. त्यामुळे तेल अजिबात कडकडीत गरम करायचं नाही. एक 5 ते 10 मिनिटामध्ये एकदम व्यवस्थित असे शेंगदाणे तळले जातात आणि शेंगदाणे तळताना झाऱ्याने सारखे खालीवर करत राहायचे, म्हणजे एकसारखे तळले जातात आणि चिवड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे जास्त टाकलेले छान वाटतात. एक 5 ते 10 मिनिटामध्ये एकदम छान असे शेंगदाणे तळून झाले. ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. सर्व शेंगदाणे तळून झाले की त्या भाजक्या पोह्यांवर ते शेंगदाणे टाकून घ्यायचे. एखादा पदार्थ तळल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे 1-2 मिनिट चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच दुसरा पदार्थ घ्यायचा. इथे मी आता खोबरं टाकून घेते आहे आणि खोबरं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. इथे मी 1 वाटी खोबरं बारीक अशा उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलं आणि खोबरंही चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. खोबरं तळताना सारखं हलवत राहायचं, म्हणजे एकसारखं तळलं जातं आणि 1-2 मिनिटामध्ये एकदम सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं तळलं गेलं आहे. ते एका प्लेटमध्ये काढून त्या पोह्यांवर टाकून घ्यायचं. आता आपण मक्याचे पोहे तळून घेतोय, त्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करायचं. तेल जर जास्त गरम असेल तर एकदम छान असं अजिबात कडक न राहता एकदम छान असे तळले जातात आणि पटकन पण तळले जातात. तुम्ही बघू शकता एकदम छान असे तळले गेलेले आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. एकदा तळून झाल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे 1-2 मिनिट तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. नंतरच पुढचे पोहे त्यामध्ये टाकायचे. राहिलेले सर्व पोहे तळून झाले ते त्या पोह्यांवर टाकून घ्यायचे. आता आपण डाळ्या तळून घेणार आहोत. इथे मी तेलामध्ये सर्व डाळ्या टाकून घेते आहे आणि डाळ्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धा किलो डाळ्या घेतलेल्या आहे आणि त्या जास्त तळायच्या नाही. 1 मिनिट फक्त खालीवर करायच्या आणि त्या लगेच काढून घ्यायच्या. सर्व डाळ्या तळून झाल्या की त्या पण त्या पोह्यांवर टाकून घ्यायच्या. आता आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत. त्यासाठी मी भरपूर असा कढीपत्त्याचे पानं घेतले. ते एकदम स्वच्छ धुवून थोडा वेळ उन्हामध्ये ठेवून चांगले सुकवून घेतले आणि ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तुम्हाला जर चिवड्यामध्ये कोथिंबीर किंवा हिरव्या मिरच्या आवडत असेल तर तुम्ही त्या कोथिंबीर बारीक कट करून आणि हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्या तळून घेऊ शकता, पण इथे मला आवडत नाही त्यामुळे मी त्यामध्ये टाकलेल्या नाही. कढीपत्ता तळत आला की असं त्यावरचे बबल्स पूर्णपणे कमी होतात आणि एकदम कुरकुरीत असा कढीपत्ता तळला गेलेला आहे. तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि ते त्या पोह्यांवर टाकून घ्यायचं. त्यानंतर जे सर्व पोह्यांवर टाकलेलं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे मी हातानेच एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे.
तुमचे जर भाजक्या पोह्यांची क्वांटिटी कमी असेल तर तुम्ही एखाद्या छोट्याशा टपामध्ये घेतलं तरी चालेल, पण इथे क्वांटिटी थोडी जास्त असल्यामुळे मोठ्या गोणीचा वापर करत आहे आणि एकदम व्यवस्थित असं मी हाताने मिक्स करून घेतलं। सर्व साहित्य एकदम व्यवस्थित असं मिक्स करून झालं की त्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची। इथे मी अर्धा किलोपेक्षा थोडीशी कमी एवढी मी साखर त्यामध्ये टाकून घेते आहे आणि पिठी साखर टाकल्यामुळे एकदम कोंडाजीसारखा चिवडा तयार होतो। आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। इथे मी सेंधा नमक वापरत आहे, ते थोडंसं चवला आळणी असतं त्यामुळे मी थोडंसं जास्त टाकत आहे। आता आपण मसाले तळून घेणार आहोत, त्यासाठी मी तेल थोडंसं थंड करून घ्यायचं। एकदम कडकडीत गरम तेलामध्ये मसाले टाकायचे नाही। इथे मी चिवडा मसाल्याचे 2 पॅकेट तेलामध्ये टाकून घेतले। इथे मी 4 किलो पोह्यांसाठी 2च पुड्या घेतलेल्या आहे। मी पुड्यांचं प्रमाण थोडं कमीच टाकते, त्यामुळे चिवडा खाल्ल्यानंतर अजिबात ॲसिडिटी किंवा तोंड सोलण्याचा प्रकार होत नाही। आणि आता त्यामध्ये जे घरगुती मसाले आहे, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे मसाले टाकल्यामुळे चिवड्याला एकदम छान अशी टेस्ट येते। आणि सर्व मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। मसाले परतत असताना गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची, म्हणजे एकदम व्यवस्थित असा मसाला तळला जातो। आणि इथे मी सुरुवातीला जे 1 लिटर तेल टाकलेलं होतं त्यामध्येच मी 4 किलोचा चिवडा तयार करून घेते आहे आणि अजिबात चिवडा आपला तेलकट होत नाही। एखादा मिनटं चांगला मिक्स करून झालं की तो मसाला त्या पोह्यांवर टाकून घ्यायचा। इथे मी सर्व मसाला पोह्यांवर टाकून घेते आहे आणि सुरुवातीला जास्त गरम असल्यामुळे डायरेक्ट हाताने न करता चमच्याने सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं। चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर हातानेच सर्व मसाला पोह्यांना चोळून घ्यायचा। तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मसाला मी पोह्यांना चांगला चोळून घेते आहे। घरगुती मसाले किंवा पिठी साखर यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सर्व मसाला पोह्यांना चोळून झाला आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असा चिवडा तयार झालेला आहे आणि एकदम कमी तेलकट असा आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। एकदा नक्की ट्राय करा, कसा झाला कमेंटमध्ये सांगा। आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।